शिवसेनेचं उमेदवारांची घोषणा आज संध्याकाळपर्यंत होईल. इथून यादी उद्योजकांना पाठवली जाईल त्यांच्या मंजुरीसाठी आणि त्यानंतर आम्ही ती प्रसिद्ध करू. साधारण 10 उमेदवारांची यादी आता आमच्याकडे तयार आहे. त्याच्यामध्ये पेडणे, म्हापसा, मांजरे, वाळपई, मये असे जे महाराष्ट्राच्या लगतचे जे मतदारसंघ आहे पर्ये येथे शिवसेनेचे उमेदवार आम्ही चांगल्या प्रकारे आता लढवण्याची आमची तयारी झालेली आहे. मुंबईतून आमचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत, तेही काम करतात आणि गोव्यातले सुद्धा कार्यकर्ते असे एकत्र मिळून ही निवडणूक आम्ही लढू. राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे उमेदवारसुद्धा मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर करण्याचं ठरवलेलं आहे. पण आमच्या दोन्ही पक्षामध्ये मतदारसंघांच्या संदर्भात कोणतेही मतभेद किंवा वाद असण्याचा कुठलाही प्रश्न नाही आहे. एखाद दुसरे किरकोळ होते दोन्ही ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांचा किंवा त्यांचा दावा होता, ते आम्ही बसून सोडवलेले विषय आहे. विशेषतः कुठळी मतदारसंघ आहे, अजून एक मतदारसंघ आहे, त्या संदर्भात काही मला दिसत नाही. आणि गोव्यातलं चित्र आपण पाहिलं असेल, आजही धुसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्ष या देशातला त्याने गोव्याची प्रयोगशाळा केली. मी बघितले दिल्लीचे मुख्यमंत्री इथे बसलेले आहेत येऊन, केजरीवाल. निवडणुकीच्या आधीच त्याने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रमुख लोक इथे बसलेले आहेत. आमचे देवेंद्र फडणवीस यांचा तंबू इथे पडलेला आहे. काँग्रेस आहे आणि शिवसेना तर आहेच. लढू आणि जिंकू. राऊत साहेब, भाजपच्या यादीविषयी प्रचंड उत्सुकता आहे, कारण कोणाला उमेदवारी मिळणार, कारण अनेक जण दावेदार आहेत, घरात तिकीटं मागितली जातात. अशात जी संभाव्य यादी किंवा जी संभाव्य नावं समोर येत आहेत त्यात उत्पल पर्रीकर यांचं नाव दिसत नाहीये. बाबूश मॉन्सेरात यांना पणजीतून आणि त्यांच्या मिसेस संपूर्ण कुटुंब जेनिफर मॉन्सेरात यांनाही टाळेगावमधून उमेदवारी बाबू मॉन्सेरा दिसतंय. त्या बाबतीमध्ये बाबूचं कुटुंब भाजपची जबाबदारी, जसं महाराष्ट्रात आहे ना माझं कुटुंब माझी जबाबदारी, तशी घोषणा इथे दिसते आहे मला. त्यांचं कुटुंब आमची जबाबदारी, पण तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. हा पूर्णपणे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची फक्त पर्रीकरांच्या कुटुंबाविषयी सद्भावना आहे, उत्पल पर्रीकरांविषयी आमच्या भावना आहेत त्या व्यक्त केल्या. त्याच्या पलीकडे आमचा भारतीय जनता पक्षाच्या यादीशी, त्यांचं उमेदवारीशी, त्यांना निर्माण ते जे देणार आहेत त्यांचे उमेदवार त्यांच्याशी किंवा त्यांच्या निवडणुकीशी तसा संबंध असण्याचं कारण नाही. प्रत्येकानं आपापली निवडणूक आपापल्या पद्धतीनं लढावी. नाही, पण उत्पल पर्रीकर यांच्या बाबतीत जी तुम्ही भूमिका व्यक्त केली, जी सहानुभूती दाखवली, देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की संजय राऊत यांचे मगरीचे अश्रू आहेत आणि याच संजय राऊतांनी मनोहरभाई पर्रीकर यांच्या बाबतीत जेव्हा ते आजारी असताना जी विधानं केली होती की सिख मुख्यमंत्री, सिख गव्हर्नमेंट, म्हणजे आजारी आपणही आजारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविषयी आपणही साधारण एखाद्या आजारपणाविषयी आपण बोललेलो आहोत. तेव्हा पर्रीकर सक्रिय नव्हते. त्याच्यावरती कोणी बोलू शकतो. याचा अर्थ पर्रीकरांच्या बाबतीत काही दुर्दैवी दुःखद घटना व्हावी असा कधी आमची भूमिका आम्ही कधी व्यक्त नव्हती केली. एवढे आम्ही निर्दय नाही आहोत. पर्रीकरांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. आता त्यांचं कुटुंब जे आहे, विशेषतः उत्पल पर्रीकर, हे निवडणूक लढवू इच्छितात. त्यांना तिकीट द्यायचं का नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण जर ते अपक्ष राहिले तर नक्कीच इतर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या बाबतीत विचार केला पाहिजे आणि शिवसेना नक्की विचार करेल. आम्ही जे एकत्र काही पक्ष आहोत आम्ही ठरवलेलं आहे की त्यांच्या विरुद्ध उमेदवार द्यायचा नाही आणि त्यांना जमेल तेवढी मदत करायची.
फडणवीस असंही म्हणतात की संजय राऊत हे नटसम्राट आहेत, सकाळी एक भूमिका व्यक्त करतात, संध्याकाळी दुसरी भूमिका व्यक्त करतात, त्यामुळे फार गांभीर्याने घेऊ नका. नाही, देवेंद्र फडणवीसांना आता काय ते नटसम्राट म्हणतात, पण नटसम्राट हे महाराष्ट्राचं एक फार मोठं वैभव आहे आणि या गोव्याला रंगभूमीचा फार मोठा वारसा आहे, त्यांना माहीत नाही. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट हे गोव्यातूनच गेलेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. ते अशा प्रकारे गोव्याच्या जनतेचा, गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्याच्या नाट्यकर्मींचा अपमान करतायत. नटसम्राट ही ची खिल्ली उडवून. आणि नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे गणपतराव बेलोरकरांच्या तोंडी, कोणी मला घर देता का घर. तसं फडणवीसांची अवस्था आहे, कोणी मला खुर्ची देता का खुर्ची, खुर्ची देता का खुर्ची. नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत आणि गोव्यानं रंगभूमी, मराठी रंगभूमी ही संपन्न केली. आम्हाला आनंद आहे की त्यांनी आम्हाला नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगाडे नक्कीच नाही, शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही. राऊत साहेब, तुम्ही कालही असं म्हणालात की आमच्या पाठिंब्याशिवाय किंवा आमच्या शिवाय सरकार बनू शकणार नाही, आम्ही सरकार बनवणार नाही. पण आजची परिस्थिती ही त्रिशंकू विधानसभेकडे चाललेली आहे. सध्याची गोव्याची परिस्थिती ही त्रिशंकू विधानसभेकडे चाललेली आहे. अशा वेळेला आम्ही आमच्या काही जागा जिंकून आणू, आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि नक्कीच आम्हाला असं वाटतं की आम्ही जर काही जागा जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचं स्थान असेल. राऊत साहेब, धक्क्यावरचं विचारलं जातं की महाराष्ट्रात जे 3 पक्ष एकत्र आहेत ते गोव्यात एकत्र नाही आहेत, काय नेमकं बोलणार? असं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप आणि मी एकत्र होतो तेव्हा गोव्यात एकत्र नव्हतो. हे धक्के आवाजच कशाला, उघडपणे विचारा ना. नाही राऊत साहेब, पण गोव्यात काँग्रेस तुमच्या बरोबर येत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ही युती होते. हे महाराष्ट्राचे भविष्यातले राजकीय संकेत आहेत का? भविष्यात काय घडेल हे मी गोव्यात बसून कसं काय सांगू. पण नक्कीच आम्ही पुढल्या वाटचालीमध्ये हे 2 पक्ष नक्कीच एकत्र आहे. गोव्यात काँग्रेसला आमच्याबरोबर येण्याचं सुबुद्धी झाली नाही, त्यात आम्ही काय करणार. पण महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. नाही, पण महाराष्ट्रात ते अनेकदा त्यांच्या पक्षाचे नेते हे स्वबळाचा नारा देत असतात, त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पुढच्या काळात असंच राजकीय चित्र पाहायला मिळेल. स्वबळाचा नारा कोणी काही दिलेला नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसं काल नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यातसुद्धा आम्ही अनेक ठिकाणी वेगळे लढलेलो आहोत ना. नगरपंचायती, स्थानिक स्वराज्य याच्यामध्ये कोणी स्वबळावर लढणार असेल तर त्याच्यावरती फार टीका टिप्पणी करण्याची गरज नाही. हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा निर्णय असतो अनेकदा आणि त्यांच्यावरती तो निर्णय सोडावा लागतो. राऊत साहेब, तुम्ही नगरपंचायतींच्या निवडणुकांचा उल्लेख केला. काल निकाल लागले, भाजप राज्यात क्रमांक 1चा पक्ष बनलेला आहे. क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे. असं आहे की 105 आमदार आहेत, तो क्रमांक 1चाच पक्ष आहे. पण मी असं म्हणतो त्यांचा उल्लेख तो क्रमांक 1चा विरोधी पक्ष आहे. इतरसुद्धा विरोधी पक्ष आहेत, इतरसुद्धा लहान लहान पक्ष आहेत, पण भारतीय जनता पक्ष क्रमांक 1च्या विरोधी पक्ष आहे आणि त्यांचं स्थान त्यांनी महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत निवडणुकीत कायम ठेवल्याबद्दल क्रमांक 1चा विरोधी पक्ष म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो की अशी लढाई तुम्ही हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी करा. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यापुढे या तिघांचीच बेरीज तुम्हाला करावी लागेल आणि ती बेरीज तुमच्यापेक्षा खूप पुढे आहे महाविकास आघाडीमध्ये. त्याच्यामुळे मी परत एकदा भाजपा नेतृत्वाचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा पहिला क्रमांक विरोधी पक्षाचा कायम ठेवला. राऊत साहेब, पण ही सत्य परिस्थिती आहे की भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले, जवळपास 419 नगरसेवक निवडून येत आहेत आणि सत्तेचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसतो आहे. शिवसेना हा शहरी भागातला पक्ष प्रामुख्याने आपण पाहतो. नगरपंचायतीच्या संदर्भात राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या असतील. आम्ही मुंबई शहर असेल, ठाणे असेल, पुणे असेल या भागात नगरपंचायती झाल्या नाहीत शहरामध्ये, पण जिथे झाल्या तिथे शिवसेना लढली आणि चांगल्या प्रकारे आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, तुम्ही 3 महाविकास आघाडी म्हणूनच तुम्हाला बेरीज करावी लागेल यापुढे अनेक वर्ष. पण भाजपचे नेते असं म्हणत आहेत
की शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे पण पक्ष 4थ्या क्रमांकावर गेला. ते काही म्हणतील, त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? म्हणू दे ना त्यांना. चंद्रकांत पाटलांचं एक विधान आहे की शिवसेनेने खुर्चीसाठी पक्ष रसातळाला न्यायचे ठरवले, राष्ट्रवादीने त्यांना मुख्यमंत्री पद द्यायचे आणि राष्ट्रवादीला पक्ष द्यायचा. चंद्रकांत पाटील म्हणजे टॉलस्टॉय नाहीत की त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून त्याच्यावर आम्ही चर्चा करावी. त्यांना काय बोलायचं बोलत राहू द्या, तुम्ही लोकांना ऐकवत राहा, लोकांचं मनोरंजन होईल. पण त्यांचं असंही एक विधान आहे की राष्ट्रवादी हा हुशार मी पक्ष तुम्हाला आहे. सांगितलं ना, ते काय टॉलस्टॉय नाहीत ना. त्यांच्या प्रत्येक विधानावरती विद्यापीठातून चर्चा व्हावी सर्वत्र वगैरे असं काही नाही आहे. राजकारणामध्ये अशी विधानं लोक करत असतात, सोडून दिलं पाहिजे. हिंदी रावसाहेब, एक केंद्रातला विषय आहे की अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. करू द्या, मुलायम सिंग यांच्या कुटुंबातल्या चालू असतं. निवडणुकात हे लोक येत जात असतात. कशाला इथे चर्चा करताय तुम्ही? आप बताइए क्या है. सगळ्या तुम्ही आता गोष्टी बोलतो, निवडणुकीची चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, पण कोकणात जर बघितलं तर राष्ट्रीय ताकद वाढलेली दिसते. तिथं शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. So नेमकं काय आहे? तुम्ही महाविकास आघाडी म्हणून का पाहत त्याच्याकडे? कोकणामध्ये आता कुडाळ किंवा इतर अनेक ठिकाणी शिवसेनेचा विजय प्राप्त झाला. दोडामार्गाला राष्ट्रवादीचं मला वाटतं विजय झालेला आहे. अजून काही ठिकाणी झाला असेल, पण आम्ही त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. आम्ही महाविकास आघाडी म्हणून पाहतो आणि तसंच पाहावं लागेल आम्हाला. राज्यात सरकार चालवतो आम्ही एकत्र, एकमेकांचं बोट धरून आम्ही चाललेलो आहोत. राज्याचं सरकार उत्तम प्रकारे चाललेलं. नगरपंचायती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूपच तळागाळात होत असतात, लक्षात घ्या. आणि त्याच्याकडे तुम्ही उद्या काय होईल, परवा काय होईल या दृष्टीने पाहणं चुकीचं आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर एकत्र असताना सुद्धा साधारण असेच निकाल लागत आलेले आहेत. निकाल वेगळे नव्हते, पण विधानसभा, लोकसभा किंवा अशा मोठ्या निवडणुकांमध्ये आम्ही फार गांभीर्यानं त्याच्यावरती विचार करतो. पण दापोली मंडळगडमध्ये शिवसेना ताकद बघा, या विषयात तिकडले स्थानिक लोक बोलतील. इथे बसून तिथे काय झालं मला माहीत नाही. दापोली, मंडणगड किंवा अन्य ठिकाणी जे काही निकाल लागलेत, तिकडे आमचे विनायकराव राऊत आहेत, उदय सामंत आहेत, अनिल परब आहेत पालकमंत्री. त्या विषयावर ते मत व्यक्त करतील त्यांचं. हिंदी बताइए क्या चाहिए. सर, गोवा के इलेक्शन घोषित हुए, आपने कल ही घोषणा की है एनसीपी और शिवसेना एक साथ लड़ेंगे. क्या नियोजन इस पर? इसमें कांग्रेस सहभागी नहीं है, क्या कहते हैं? अगर कांग्रेस सहभागी नहीं है तो उनको पूछना चाहिए आप क्यों सहभागी नहीं हो. हमने कोशिश की एक गठबंधन बने जैसे महाराष्ट्र में बना है, उसमें कांग्रेस शामिल नहीं होगी, उनकी अपनी मजबूरी है यहाँ. तो शिवसेना और एनसीपी ने कल एक गठबंधन बनाया है और हमारी जितनी ताकत यहाँ है वो पूरी जोर लगाकर हम चुनाव लड़ेंगे. 10 या 12 सीटों पर शिवसेना लड़ेगी. एनसीपी को चाहे जितनी सीटें लड़नी है वहाँ हम उनको मदद करेंगे. राऊत साहब, पर फिर भी महाराष्ट्र में जो 3 पार्टी एक साथ है वो गोवा में क्यों नहीं? ऐसे क्यों? देखो, महाराष्ट्र में कभी शिवसेना बीजेपी एक साथ थी. उसका मतलब कभी आपने गोवा में शिवसेना बीजेपी को एक साथ देखा है क्या? और राज्यों में नहीं. महाराष्ट्र की बात महाराष्ट्र तक सीमित रहनी चाहिए. यहाँ की राजनीति अलग है. नहीं राउत साहब, लेकिन महाराष्ट्र की राजनीति से कुछ संकेत मिल रहे क्योंकि गोवा में कांग्रेस शिवसेना एनसीपी के साथ नहीं है, तो भविष्य में महाराष्ट्र में भी ऐसा हो सकता है कि कांग्रेस ऐसा नहीं होगा. शिवसेना एनसीपी के साथ ना आए, हाँ. खुद के ताकत पर चुनाव लड़े और शिवसेना एनसीपी और साथ रहे. बहुत टाइम है, 3 साल बाकी है. 3 साल सरकार चलेगी, बाद में सोचेंगे. नहीं, लेकिन कांग्रेस के नेता लगातार कहते रहते हैं कि खुद की ताकत पर चुनाव लड़ेंगे हाँ, वो महाराष्ट्र. जो देखिए, वो लोकल बॉडी चुनाव के बारे में बोलते हैं. अभी कल का चुनाव भी लोकल बॉडीज का सभी पार्टी ने अपने अपने ताकत पर लड़े हैं. जो स्थानिक कार्यकर्ता होते हैं उनकी एक मांग होती है लड़ने की, संघर्ष करने की, तो उनके ऊपर छोड़ देना चाहिए ये चुनाव. लेकिन महाराष्ट्र की नगर पंचायत के जो चुनाव के नतीजे आए हैं जिसमें शिवसेना के मुख्यमंत्री है, फिर भी पार्टी 4थे नंबर पर है और बीजेपी सबसे बड़ी पार्टी कर उभर कर सामने है. बीजेपी सबसे बड़ा विरोधी दल है महाराष्ट्र में और रहेगा.
मैंने कहा ना कि मैं उसका अभिनंदन करता हूँ। अगर आप महाविकास आघाड़ी की बात करें तो 3 पार्टी के जो अगर आंकड़े देखें तो बीजेपी से बहुत ऊपर गए हैं और हम तीनों एक साथ हैं। आने वाले दिनों में महाराष्ट्र में कुछ भी आपको सोचना है, आंकड़ा निकालना है बहुमत का, तो तीनों को एक साथ निकाल कर ही आपको आंकड़ा निकालना होगा, संख्या बनानी होगी। बीजेपी ज़रूर हमसे कुछ सीटें ज़्यादा हो सकती है और एक मजबूत विरोधी पक्ष वापस एक बार आया है पहला नंबर 1, तो अच्छी बात है। बीजेपी के नेता कह रहे कि ऐसे शायद डील हुई है कि मुख्यमंत्री पद ये शिवसेना को सौंपा जाए और शिवसेना ने पार्टी एनसीपी को सौंप दी है। ऐसा कौन बोलता है? चंद्रकांत पाटिल कह रहे हैं। ये कौन है? टॉलस्टॉय है क्या? बहुत बड़े तत्वचिंतक? अरिस्टोटल है क्या? या सोक्रेटिस है? कौन है? क्या उनके हर बात पर जवाब देना कोई हमारे लिए हमारी मजबूरी नहीं है? बोलने दो। निराशा में लोग इस प्रकार की बातें करते हैं और महाराष्ट्र के भाजपा में जिस प्रकार का निराशा का एक माहौल है, तो उनके नेता इस प्रकार से बात करेंगे, छोड़ देना चाहिए। सर, गोवा के राजनीति से जुड़े हुए कुछ सवाल है। उत्पल पर्रिकर के बारे में शिवसेना क्या सोच रही है? क्योंकि जिस तरह से बीजेपी की लिस्ट अभी तक घोषित नहीं हुई है, आज घोषित हो सकती है, लेकिन उसमें भी उत्पल पर्रिकर का नाम नहीं है, ऐसे सूत्रों से पता चल रहा है। बाबूश मोन्सेरात और उनकी बीवी को लेकिन टिकट दिया है, ऐसे कहा जा रहा है। अभी उनके लिस्ट में किसका नाम आता है उसका कुछ पार्टी का इंटरनल मामला है। मैं कैसे बोल सकता हूँ किसको टिकट? ज़रूर पर्रिकर जी के बारे में हमारे मन में एक भावना है, प्रेम है, आदर है। अब वो नहीं है। जब वो थे तो हमने उनके ऊपर की बहुत टीका टिप्पणी की है, ऐसा नहीं की है। लेकिन उनका बेटा अगर चुनाव लड़ना चाहता है बतौर इंडिपेंडेंट कैंडिडेट, तो ज़रूर हम उनको मदद करेंगे। बस लेकिन फडणवीस ऐसा कहते हैं कि उत्पल पर्रिकर हो या पर्रिकर फैमिली, संजय राउत के आंसू मगरमच्छ के आंसू है। और जिस तरह से पर्रिकर जब जिंदा थे, लेकिन वो सिख चल रहे थे, सिख गवर्नमेंट, सिख सरकार, ऐसे राउत साहब कह रहे हैं। गोवा के समुद्र में मगरमच्छ नहीं है, डॉल्फिन है। और यहाँ डॉल्फिन का बहुत महत्व है और डॉल्फिन कभी रोता नहीं। उसके आंसू कभी आपने देखे? नहीं देखे। देवेंद्र जी महाराष्ट्र से आए हैं, निराशा में है, महाराष्ट्र में सत्ता नहीं है, सरकार नहीं है, यहाँ आकर भी उनके हाथ में कुछ लगने वाला नहीं है, तो एक बस शिवसेना और संजय राउत के ऊपर टीका टिप्पणी करे और क्या है। लेकिन वो ऐसा भी कहते हैं कि संजय राउत एक नट सम्राट है, शाम को कुछ कहते हैं, सुबह एक अलग कहते हैं, उनके बयान अलग अलग आते हैं। उनको गोवा की भूमि जो है, गोवा की भूमि से महाराष्ट्र को बड़े बड़े अभिनय के सम्राट दिए, कलाकार, संगीतकार दिए। इस प्रकार से बात करना गोवा की समृद्ध कला का अपमान है, नट सम्राटों का अपमान है। लेकिन उसने मुझे नट सम्राट की उपाधि दी है तो मैं स्वीकार करता हूँ। राजनीति में एक अच्छा अभिनय की बहुत ज़रूरी होती है, जो देवेंद्र जी के पास नहीं है। अगर वो कला थोड़ी सीख लेंगे तो शायद बड़े नेता बन जाए। हम तो देखिए 10 सीट जो लड़ेंगे वो जीतने के लिए ही करेंगे ना, हर सीट पर ताकत लगाएंगे। सर, कल जिस तरह से आपकी घोषणा हुई एनसीपी और शिवसेना की गठबंधन हो रहा है, उसी तरह से कल जेपी नड्डा इन्होंने घोषणा की यूपी में कि भाजपा, अपना दल और निश्चित पार्टी। अच्छी बात है, करने दो। जेपी नड्डा जी को मेरी शुभकामनाएं हैं। बहुत ही अच्छा आदमी है। मैं उनको हमेशा आदर करता आया हूँ। बहुत साल मैंने उनके साथ काम किया है पार्लियामेंट में। उनकी कोशिश जो है उत्तर प्रदेश में जो चल रही है, तो उनका मित्र होने के नाते मैं उनको शुभकामना देता हूँ। कल वरुण गांधी उन्होंने कहा कि इस चुनाव में मोदी जी और जेपी नड्डा ये स्टार कैंपेनर है। अच्छी बात है, मोदी जी भी है और नड्डा साहब भी है, रहने दो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।